पाचव्या कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून विजय मिळवलेला आहे आणि अर्थातच भारताचा पराजय झालेला आहे। पाचव्या कसोटीसह ऑस्ट्रेलियाने मालिका सुद्धा 3-1 जिंकलेली आहे आणि त्यामुळे 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीवरती ऑस्ट्रेलियाने ताबा मिळवला आहे। 2016 पासून सलग 4 मालिका जिंकल्यानंतर पाचव्या मालिकेत भारत पराभूत झालेला आहे। पाचव्या कसोटीमध्ये भारताने फक्त 162 धावांचं आव्हान ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं होतं आणि ऑस्ट्रेलियाने 4 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं। प्रसिद्ध कृष्णाच्या 3 विकेट्समुळे जरा चुरस निर्माण झाली होती, परंतु 3 बाद 58 वरनं ऑस्ट्रेलियाने पुढचं 162 धावांचं आव्हान सहज गाठलं। भारताने आज फक्त 16 धावांची भर घालून 4 विकेट्स गमावलेल्या आहेत। या संदर्भात आपण क्रिकेट एक्सपर्ट सुनंदन लेले यांच्याशी चर्चा करूया। सुनंदनजी, स्वागत आहे आपलं एबीपी माझामध्ये। ही मालिका तर भारत हरलेला आहे आणि त्यामागे जी कारणं आहेत ती आम्हाला तुमच्याकडनं समजून घ्यायला फार आवडतील। सुनंदनजी, कारण 2 स्पष्ट आहेत। एक, फलंदाजीला आलेलं मोठं अपयश आणि त्याच्यामध्ये असलेलं सातत्य। भयानक काळ झाला आता, 8 टेस्ट मॅचेस झालेले आहेत की आपली बॅटिंग संपूर्णपणे खच्ची झालेली आहे। आपल्या प्रमुख खेळाडूंच्या बॅटमधनं धावा निघत नाहीये, त्यामुळे खास करून पहिल्या इनिंगमध्ये आपण योग्य धावफलक उभारू शकत नाहीये। त्याचा फटका आपल्या टीमला फार मोठ्या प्रमाणात पडतोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसप्रीत बुमराह एका बाजूनी आग ओकत असताना त्याला दुसऱ्या बाजूनी विकेट काढणाऱ्या बॉलरची साथ न मिळणं, ही 2 मला मुख्य कारण वाटतात आणि याच्यामध्ये सातत्य आहे। म्हणून 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाच्या हातात गेली। आणि सुनंदनजी, आता इथून पुढे जर आपल्याला पुन्हा एकदा आपली कसोटीची जी टीम आहे त्याला बळकटी द्यायची असेल तर त्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णयही घ्यावे लागतील असं तुम्हाला वाटतंय का? 100% एकदम कळीचा मुद्दा तू बोललेली आहेस। मला वाटतं वेळ आलेली आहे बॅटन पास करायची। कारण असं आहे की तुमच्या जर का वरिष्ठ खेळाडूंना इतके वर्षाने, कोहली असू देत, रोहित शर्मा असू देत, यांना जर का इतक्या सातत्याने अपयश येत असलं आणि आता 6 महिन्यानंतर इंग्लंडची टूर असली तर त्यांना तुम्ही कुठल्या बळावरती परत भारतीय संघामध्ये संधी देणार, हा प्रश्न माझ्या पुढे आहे। त्याच्यापेक्षा नवीन खेळाडूंचा संघ बांधणं, त्यांना संधी देणं आणि पुढचा प्रवास करणं हे गरजेचं आहे। त्यामुळे बदल करायला लागणार आहेत। भले ती कडू गोळी असली तरी ती चावून चावून खायला लागणार आहे। पण सुनंदनजी, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो विजय साळवी यांनी सुद्धा मांडला होता मगाशी, की आजची जी ही पिढी आहे ती बरीचशी 2020 वरती पोचलेली पिढी आहे। तर मग त्याही दृष्टीने कुठेतरी आव्हान असेल का नवी टीम बांधताना? सिंपल गोष्ट आहे की जर तुम्हाला पोळी करायची असली तुम्हाला वेगळं स्किल लागतं आणि तुम्हाला पुरणपोळी करायची असली तर वेगळं स्किल लागतं। तुम्हाला जर का पुरणपोळी करायचे पेशन्स नसेल, ते स्किल नसलं तर तुम्ही ते करायच्या फंदात पडू नये। मला हे उदाहरण एवढ्या करता द्यावं असं वाटतं की शास्त्रीय संगीत आणि एक गाणं म्हणायचं संगीत याच्यामध्ये फरक आहे। तुम्हाला एखादा राग सादर करायचा असला तर तुम्हाला तेवढी साधना, तेवढी मेहनत ही करायला लागेल। कसोटी सामन्याचं तसं आहे, त्याचं नावच टेस्ट आहे, त्याचं नावच कसोटी आहे। जी परीक्षा तुमची बघते खेळाची तर नाही पण तुमच्या व्यक्तिमत्वाची सुद्धा। ज्यांना हे शिवधनुष्य पेलता येतं त्यांनीच कसोटी खेळावी, नाहीतर बाकीच्यांना व्हाईट बॉल क्रिकेट आहेच ना। त्यामुळे ह्यामध्ये 2020 क्रिकेटमुळे अडचण होते ही गोष्ट सगळ्यांना कळून चुकली आहे, पण त्याच्यावरती मार्ग हा खेळाडूंनी आपल्या मनोवृत्तीत बदल करूनच करायला लागेल। अगदी खरं आहे सुनंदनजी, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर अशा पद्धतीने आता टीम इंडियामध्ये कसे बदल घडतील हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं असेल। आणि दरम्यान 5 महिन्यानंतर टीम इंडिया कशी असेल हे माहीत नाही असं स्वतः म्हटलेलं आहे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी। पराभवानंतर त्यांनी मोठं वक्तव्य केलंय। टीममधल्या बदलांबद्दल आताच बोलणं कठीण आहे असंही त्यांनी म्हटलंय। कसोटी खेळणाऱ्या सर्वांनीच देशांतर्गत क्रिकेट खेळलं पाहिजे अशा पद्धतीची टिप्पणीही गौतम गंभीरनी केली आहे। दरम्यान गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून भारतीय संघावरती याचा कसा परिणाम झालाय तेही आपण पाहूया। 27 वर्षांनंतर श्रीलंकेविरुद्ध वन डे मालिका भारताने गमावलेली आहे गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून। तसंच भारताने प्रथमच 3 मॅचच्या वन डे सिरीजमध्ये सर्व 30 विकेट्स गमावल्या।
45 वर्षानंतर पहिल्यांदाच वन डेमध्ये एकदाही भारत जिंकू शकलेला नाहीये. गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षक होण्यापासून न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेमध्ये भारताने प्रथमच 0-3 अशा पद्धतीने व्हाईट वॉश पद्धतीचा ची हाराकिरी केली होती. तसंच 36 वर्षात प्रथमच न्यूझीलंडनं कसोटीत भारतामध्ये हरवलंय. 19 वर्षानंतर चेन्नईमध्ये भारताला पराभूत व्हावं लागलं. तसंच भारत मायदेशामध्ये पहिल्यांदाच कसोटी डावात 50 धावात गारद झाला. 12 वर्षानंतर भारतानं मायदेशात कसोटी मालिका गमावलेली आहे. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यापासून 12 वर्षानंतर पहिल्यांदाच भारतानं सलग 2 कसोटी मालिकाही गमावलेल्या आहेत आणि गौतम गंभीर यांच्याकडे प्रशिक्षक पद आलेलं आहे राहुल द्रविड यांच्याकडनं. एक मोठा फेरबदल घडला होता गेल्या काही वर्षात. 12 वर्षानंतर भारत वानखेडेवरती कसोटी क्रिकेटमध्ये हरला, ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. आणि 13 वर्षानंतर पहिल्यांदाच भारत मेलबर्नमध्ये हरला. तर अशा काही महत्त्वाच्या घडामोडी 10 वर्षानंतर भारत सलग 2 कसोटी मालिकांमध्येही हरलेला आहे. आणि 10 वर्षानंतर भारतावरती बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावण्याची नामुष्की सुद्धा आलेली आहे. 12 वर्षानंतर प्रथमच भारत ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिकेमध्ये 3 सामने हरलाय. गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारत प्रथमच टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी अपात्र ठरलेला आहे, ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे. कारण राहुल द्रविड कोच असताना अशी परिस्थिती नव्हती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.